मान्य आहे, पण या सगळ्याबद्दल मराठी साहित्याचे अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर आता आपल्या सोबत आहेत। मोरे सर, आजचा हा क्षण मराठी भाषेसाठी, मराठी जनांसाठी किती महत्त्वाचा, मोलाचा आहे? निश्चितपणे आनंदाचा आहे, उत्सवाचा आहे आणि नुसताच आनंदाचा उत्सवाचा नाही तर आता आपल्यावरती अधिक जबाबदारी आलेली आहे। अगदी 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 म्हणजे कशी तुम्हाला सांगतो मी, तोपर्यंत मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे असं लोक मान्य करत नव्हते, म्हणजे सरकारी पातळीवरती शिक्कामोर्तब होत नव्हता। तोपर्यंत आपण आपली भाषा अभिजात नाही असं समजून व्यवहार केला तरी चालला असतो ना। आता ज्या अर्थी तुमची भाषा अभिजात म्हणून मान्य झाली त्या अर्थी तुम्हाला तुमच्या भाषेचं गांभीर्य लक्षात घ्या, तिची प्रतिष्ठा ही तुम्हाला जपलीच पाहिजे। मी मुद्दाम सांगतोय कारण आता राजकारणी मंडळी ज्या पद्धतीची अत्यंत वाईट भाषा वापरतात, लक्षात घ्या ती मराठी भाषा नाहीये। सगळ्यांना की आपली भाषा अभिजात आहे असे तारे तोडू नका। अगदी खरं आहे, अगदी खरं आहे। आय मस्ट से दिस। येस, अगदी खरं आहे सर। पण या सगळ्या तुम्ही म्हणताय की जबाबदारी वाढलेली आहे, पण या भाषा वाढीसाठी आजच्या या सरकारी शिक्कामोर्तब झालं अभिजात भाषेचं, त्याचा मराठी भाषेला काय फायदा झाला? फक्त काही कारणांमुळे, अडचणीमुळे, काही म्हणा तांत्रिकपणा, अमुकपणा, प्रॅक्टिकल म्हणा, ते होत नव्हतं। हो, आणि व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती, लोक प्रयत्न करत होते। सरकारने एक पाठपुरावा समिती नेमली होती, त्याचा मी एक सभासद होतो, पण सुदैवाने आम्हाला फारसा पाठपुरावा करावा लागला नाही, थोडाच करावा लागला आणि झालं ते। वा वा, मला खूप आनंद झालाय। अगदी अगदी सांगितलं ते मनापासून सांगितलं, हे लक्षात घ्या। अगदी सर, अगदी। आणि मोरे सर, मला सांगा, सामान्य माणसाला कदाचित प्रश्न पडेल, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, मग मराठी भाषेत काय फरक पडेल? तुम्ही त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। सांगतो तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कसा माहिती आहे का, की जगामध्ये अनेक भाषा आहेत। होय, मुळात माणूस हा भाषा बोलणारा, भाषा निर्माण करणारा प्राणी आहे, आणि तोच त्याचा आणि इतर प्राण्यांमधला फरक आहे। तर अशा या अनेक भाषांमध्ये आपली भाषा एका दर्जाची भाषा आहे। होय, लक्षात घ्या, प्रतिष्ठेची भाषा आहे ती, अनेक निकष पूर्ण करणारी भाषा आहे। ही एक जाणीव असते आपल्याला, म्हणजे आपल्या भाषेबद्दलचा आपला अभिमान वाढतो। आपली भाषा इतर चांगल्या भाषांच्या बरोबरीची आहे, त्यांच्याशी स्पर्धा करू शकते, असे एक आत्मविश्वास निर्माण होतो। आणि प्रॅक्टिकली असं आहे की अशी भाषा जी असते ना, तिला सरकारी पातळीवरती बऱ्यापैकी फंडिंग मिळतं, अनुदान मिळतं अनेक उपक्रम करण्यासाठी। बर, आता ते मिळेल आपल्याला आणि आणखीन चांगल्या गोष्टी करता येतील। वंडरफुल, नक्कीच। आणि याचे निकष नेमके काय होते? कुठल्या निकषांच्या आधारावरती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? अगदी शब्दशः मी सांगणार नाही तुम्हाला, पण मुख्य निकष काय की तिचं एक अमुक वय पाहिजे, म्हणजे 1000 वर्षांपूर्वी कमीत कमी ती असली पाहिजे होती। तिच्यामध्ये उत्तम कलाकृती निर्माण झाल्या पाहिजे होत्या, आणि तिच्यात खंड पडता कामा नये, सातत्य असलं पाहिजे। हे महत्वाचे कमीत कमी 3 निकष होते, आणि ते आपण पूर्ण करत होतो। त्याच्याबद्दल वादच नव्हता काही। बर, पण एक मोठी मोहीम सुद्धा आपल्याला राबवावी लागली, सातत्याने त्याच्यासाठी आवाज उठवावा लागला। सह्यांची मोहीम केली, करावं लागलं ना सगळं। म्हणजे सहज जी गोष्ट व्हायला पाहिजे त्याला थोडा वेळ लागला, पण ठीक आहे, टाऊन सुद्धा खून निघाली असं म्हणूयात आपण, पॉझिटिव्हली बघूया त्या गोष्टीकडे। होय होय, पण हे इतकं साधा आहे खरं तर, मला माहिती आहे तुम्ही राजकीय बोलणार नाहीत, पण टायमिंग खूप महत्वाचं असतं राजकारणामध्ये। नाही, इट्स ओके। हे बघ, जो ती गोष्ट करतो त्याला त्याचा फायदा मिळणार, हे नॅचरल आहे ना। म्हणजे बघा, मी तुम्हाला सांगतो आता, म्हणजे हा वेगळा मुद्दा आहे, मी बोलू शकतो का? हा, प्लीज प्लीज। मग मी तुम्हाला मुद्दा सांगतो। तो मुद्दा असा आहे की आपण ज्या वेळेला प्रकरण केलं नाही या भाषेचं, आम्हाला अभिजात दर्जा पाहिजे, त्याच वेळेला उडिया भाषेने पण केलं होतं, बरोबर। उडिया भाषेच्या लोकांनी इतकं काय म्हणत त्याला शिस्तफीने केलं, वेळच्या वेळी केलं, पाहिजे त्या गोष्टी पुरवल्या, त्यामुळे उडिया भाषेला दर्जा काँग्रेसच्या मागच्या याच्यातच दिला गेला। आपण रेंगाळलो, आपण सबमिट करायला वेळ केला, जे करायला पाहिजे होतं ते डॉक्युमेंट, अहवाल वगैरे। हा त्यातला आतला मुद्दा आहे, तो खरं सांगायला नाही पाहिजे मी, पण तेही कळलं पाहिजे ना लोकांना, बरोबर। म्हणजे मग तुम्ही जर म्हणतो फायदा मिळेल, तसं नसतं मिळालं, मग वेळच्या वेळ झाला असतं तर ते, असाही मुद्दा आहे। नक्कीच फायदा मिळणार जो करतो त्याला, निश्चितच। आणि त्यामुळेच आपण सगळे जे भाषेवर काम करणारे लोक आहोत, भाषेच्या क्षेत्रातले आपण सगळे लोक आहोत, त्या सगळ्यांच्यासाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे। तुमचंही अभिनंदन सर, आपल्या मराठीचं अभिनंदन। आणि
किशोर कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांच्या शब्दातून आपण अनेक भावभावना टिपत असतो, व्यक्त होत असतो.